विद्यार्थी मित्रांनो, सीटीईटीचे जे सेंटर बाबतचे जे इश्यू आहे, अगोदर काय व्हायचं, 4 सेंटर निवडायला सांगायचे किंवा 3 सेंटर निवडायला सांगायचे, त्यापैकी आपल्याला 1 सेंटर मिळायचं. पण यावेळेस त्यांनी कुठलाही ऑप्शन ठेवलेला नाही. जर समजा इव्हन सीटीईटीचं जर तुम्ही अर्ज उशिरा केला आणि महाराष्ट्रामध्ये सेंटरची कॅपॅसिटी संपली तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा जावं लागेल. आता रॅन्डमली त्यांनी सेंटर निवडत असताना किंवा सेंटर निवडत असताना कशाचा विचार केला जाईल, सर्वात प्रथम तुमच्या ॲड्रेसचा विचार केला जाईल. आता बरेच लोक गावचा ॲड्रेस आहेत, राहतात पुण्यात, परमनंट आणि करंट ॲड्रेसमध्ये व्यवस्थित टाका. म्हणजे तुमचं जर करंट ॲड्रेसचा जर विचारात घेतला तर तुम्ही जिथे राहता तिथलंच सेंटर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या सीटीईटी परीक्षेबाबतचे बरेच काही तुमचे इश्यू असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत जाऊ आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ. आणि सेंटर बाबतचं कुठलाही संभ्रम न राहता अशा पद्धतीने तुम्ही ॲड्रेस टाकला तर तुमच्या करंट लोकेशनचं तुम्हाला सेंटर मिळायला कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. जय महाराष्ट्र, धन्यवाद.